बातमी पावसाची आहे। मुंबईकरांना पुन्हा एकदा पावसाने हुलकावणी दिली आहे। काल काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली, मात्र अपेक्षेप्रमाणे जोरदार पाऊस काही झाला नाही। मुंबईतला पाऊस गायब झालेला असला तरी आज किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। तिकडे राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी रत्नागिरीत मात्र पावसाने विश्रांतीच घेतली आहे, त्यामुळे शेतकरी देखील चिंताग्रस्त आहे। 8 जूनला कोकणात मान्सून दाखल झाला होता, मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून पाऊस गायबच झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांसोबत सामान्यही पावसासाठी आतुर आहेत। औरंगाबादच्या पैठण तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांचं नुकसान झालंय। पैठण तालुक्यातल्या थेरगावमध्ये 50 घरांवरचे पत्रे उडून गेलेत, तर अनेक घरांच्या भिंती कोसळून पडल्या। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने लोकांची मोठी दाणादाण उडाली। घरांबरोबरच पिकांचीही मोठी हानी झाली, त्यामुळे प्रशासनाने लगेच पंचनाम्याचं काम हाती घेतलं। तिकडे घोडबंदर रोडवर भिवंडी बायपासकडे जाणाऱ्या रस्त्यावर माजिवडा येथे पुलावर कंटेनर उलटलाय। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे ठाण्याहून भिवंडीकडे जाणारी वाहतूक मात्र ठप्प झाली। अहमदनगरमधल्या शेवगावात आज बंदचा इशारा देण्यात आलाय। काल झालेल्या माजी सैनिकाच्या संपूर्ण कुटुंबाच्या हत्येच्या निषेधार्थ आज शेवगावमध्ये बंद पाळण्यात येणार आहे। नगरचे पालकमंत्री राम शिंदे जवान सैनिकाच्या नातेवाईकांना भेटण्याकरता दाखल झालेले आहेत। एका कुटुंबातली 4 व्यक्तीचा अशा पद्धतीने अंत होणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे। गावकऱ्यांनी अतिशय संयम पाळलेला आहे। आज गाव बंद ठेवलेलं आहे। तातडीने भेट दिलेली आहे। कलेक्टर एसपींना देखील बोलले। फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे सगळे आपण एव्हिडन्सेस देखील गोळा केले। 11वीची ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना मुंबई विद्यापीठाची वेबसाईट वारंवार हँग होते, तसंच वेबसाईटवर कॉलेजेसची नावं देखील दिसत नाहीयेत। विद्यार्थ्यांनी त्यांचे कला आणि क्रीडामध्ये मिळालेले गुण टाकल्यावर ते गुणही सिस्टीममध्ये अपडेट होताना दिसत नाहीये। केंद्र सरकार 67,000पेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड तपासणार आहे। यामध्ये IAS आणि IPS अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। कोणत्या अधिकाऱ्याने किती कामं केली, कामं निकाली काढण्यात आपली गुणवत्ता कशी पणाला लावली, या सगळ्याचा आढावा केंद्र सरकारतर्फे घेतला जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर इथे रात्री महिलेशी दुष्कर्म करण्याच्या प्रयत्नातून 3 वर्षांच्या बाळाचा जीव गेल्याची घटना घडली आहे। बाळाची आई सुद्धा यामध्ये गंभीर जखमी आहे। काल रात्री महिला घरात एकटी असल्याचं बघून आरोपी संजू सरकारने महिलेसोबत दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला। जळगाव जिल्ह्यातल्या पिंपरी सेकम निंभोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय। जिल्ह्यातल्या फेकरी टोल नाक्यावर ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 6 वर वाहतूक ठप्प केली। राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वर जैन यांच्या RL ग्रुपने कर्जाची परतफेड न केल्यानं स्टेट बँकेने कंपनीने तारण ठेवलेल्या विविध मालमत्तांवर प्रतिकात्मक ताबा घेतलाय। यामुळे आता बँकेने ताबा घेतलेल्या मालमत्ता कंपनीला परस्पर विकता येणार नाही। बँकेच्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली। मुंबईला 93 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींच्या शिक्षेसंदर्भात युक्तिवादाला आजपासून सुरुवात होणार आहे। टाडा विशेष न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसासह 6 जणांना टाडा विशेष न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले आहे। यामुळे आज युक्तिवादाच्या पहिल्याच दिवशी काय घडामोडी घडतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लातूरमधल्या श्यामनगर भागात रात्री एका अनधिकृत कॉल सेंटरवर लातूर ATSने धाड टाकली आहे। धाडीमध्ये पोलिसांनी 38 सिम कार्ड आणि एक गेटवे मशीन ताब्यात घेतले। तर या प्रकरणी लातूर पोलिसांनी हैदराबादेतल्या कुलबाग परिसरातून दोघांना अटक केली। अशाच प्रकारच्या 2 अनधिकृत कॉल सेंटरवर शनिवारी ATSने धाड टाकली होती। 26/11 हल्ल्याची साक्षीदार आणि 114 वर्ष जुनी ताजमहाल पॅलेस या कुलाबा परिसरातल्या इमारतीला अधिकृतरित्या ट्रेडमार्क मिळाला आहे। भारतात ट्रेडमार्क मिळवणारी ही पहिली इमारत आहे। ही इमारत म्हणजे गेटवे ऑफ इंडिया परिसराची आणि पूर्ण मुंबईची शान मानली जाते। इतर देशांच्या तुलनेत भारतीयांचा अत्यंत कमी पैसा स्विस बँकेत असल्याचा दावा स्वित्झर्लंडमधल्या प्रायव्हेट बँकर्सच्या एका ग्रुपने केला आहे। भारतातला बहुतांश काळा पैसा स्विस बँकेत जमा असल्याचा दावा केला जातो, मात्र या दाव्याला या ग्रुपने फेटाळून लावले। भारतापेक्षा स्विस बँकेत सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या देशांचा पैसा अधिक आहे। ताजे आकडे पाहिले तर भारतीयांचे जवळपास 8,392 कोटी रुपये इकडे असल्याचं कळतंय। अर्थात या बँकेत इतर देशांचा पैसा किती आहे याची आकडेवारी मात्र मिळाली नाहीये। काहीच दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडने आपल्या बँकेत जमा असलेल्या पैशांची माहिती त्या देशांना देण्याचा करार केलाय। यामध्ये भारतासह तब्बल 40 देशांचा समावेश आहे। त्याच अंतर्गत ही माहिती जारी करण्यात आली। भारतीय संघाने वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनलच्या साखळी सामन्यामध्ये पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला आणि टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या मानहानीचं दुःख थोडं हलकं केलंय। भारतीय हॉकीपटू या सामन्यात काळी फीत लावून सहभागी झाले होते। हे विशेषतः शहीद जवानांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी भारतीय हॉकीपटूंनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात काळी फीत लावून खेळणं खूपच महत्त्वाचं होतं। दरम्यान पाकिस्तानवर मिळवलेला हा विजय या स्पर्धेतला भारताचा सलग 3रा विजय आहे। या सामन्यामध्ये भारताने
स्कॉटलंडचा आधी 4-1 आणि कॅनडाचा 3-0 असा धुव्वा उडवलेला होता. भारत आणि पाकिस्तानच्या पराभवावर बोलताना खेळ सर्वांना समान पातळीवर आणून ठेवतो अशी प्रतिक्रिया टेनिस स्टार सानिया मिर्झाने दिली. तर दुसरीकडे क्रिकेटमध्ये जरी पराभव झालेला असला तरी हॉकीमध्ये मात्र आम्हीच जिंकलो अशा शब्दात भारतीय हॉकी संघाचं सानियाने अभिनंदन केलंय. मोदींचे गुरुजी आणि रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांचं निधन झालंय. स्वामी आत्मस्थानंद बऱ्याच महिन्यांपासून आजारी होते. अखेर काल संध्याकाळी कोलकात्यात रुग्णालयामध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. स्वामींच्या आत्मस्थानानंदांच्या मृत्यूची बातमी कळताच अनुयायांनी रामकृष्ण मठाच्या मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता गर्दी केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून स्वामींना श्रद्धांजली वाहिली. लंडनमध्ये एका चालकाने अनेकांना उडवलंय. यातील काही जण गंभीर जखमी झालेले आहेत. फिल्बर्सी पार्कमध्ये ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान एकाला अटक करण्यात आली आहे तर जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.